हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी रेडी होऊन मी निघाले होते ऑफिसला जाण्यासाठी. आणि आज होता फ्रायडे, त्याच्यामुळे ऑफिसला पण एवढी काही गर्दी नव्हती. सो मी चालले होते माझ्या ओडिसीकडे. त्यानंतर मस्तपैकी लाडू खाल्ला मम्मीने दिलेला. त्याच्यानंतर थोडा वेळ काम केलं आणि लंचमध्ये मी आज आणली होती खिचडी. सकाळी सकाळी खूप जास्त काम होतं आज, त्यामुळे आज खिचडीच बनवली होती आणि तीच मग आम्ही दोघांनी पण आज टिफिनला आणली होती. फायनली लॉगआउटचा टाईम झाला. म्हटलं चला निघूया घरी जाताना दिसलं होतं हे रोज घेतलं आणि परत आले होते मग घरी. रोज घेण्यामागचं रिझन हे होतं की दरवेळेस हेच माझ्यासाठी रोज आणता, मला पॅम्पर करतात. तर म्हटलं यावेळेस आपण काहीतरी वेगळं करूया. आणि उद्या रोज डे होता, तर म्हटलं यांना आपण रात्रीच रोज देऊया. घरी आल्यानंतरची मॅन्डेटरी गोष्ट, दूध पिलं, त्याच्यानंतर फ्रेश झाले, आवरलं आणि स्वयंपाकाची तयारी केली. आज स्वयंपाकात मी बनवलं होतं वरण आणि बट्टे. हे तर सांगायचंच राहिलं, हे घरी आले आणि त्यांनी येताना माझ्यासाठी आणले होते माझे फेवरेट चितळेचे बेसनचे लाडू आणि भाकरवडी. सो ते आणल्याच मी आता खाऊन घेतली. तर फायनली आमचं सगळं आवरून आता आम्ही बसलेलो होतो टी व्ही बघत. तर आज आता वीकेंड स्टार्ट होणार होता. यांना होतं उद्या ऑफिस, पण तरी पण आम्ही बसलेलो होतो मस्त टी व्ही बघत. त्याच्यानंतर टी व्ही बघता बघता विचार करत होती, घड्याळाकडे बघत होती की काय करू. म्हणजे आता रोज देऊ की 12 वाजता देऊ, हेच माझ्या मनामध्ये चालू होतं. आणि तेवढ्यात मग यांना प्यायचं होतं दूध. सो त्याच्यामुळे आम्ही मग इकडे किचनमध्ये आलो. किचनमध्ये आमच्या गप्पा चालू झाल्या तर रंगल्या. आणि फायनली तो टाईम आला की जेव्हा मी रोज काढला आणि यांना दिलं. हे तर पूर्ण झोपेमध्ये होते आणि मग मी त्यांना उठवलं आणि त्यांची रिॲक्शन तुम्ही बघा. ते म्हणजे त्यांना काही सुचतच नव्हतं की त्यांनी काय रिॲक्ट करा, त्यांना काही बोलायलाच सुचलं नाही. सो हे तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.